बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसेनं हायकोर्टात धाव घेतली आहे। दबावामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत असा मनसेचा आरोप आहे। पैशांचं आमिष दिल्याचाही मनसे कोर्टात पुरावा देणार आहे। कशा पद्धतीने उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला, कशा धमक्या देण्यात आल्या, पैशांचं आमिष दाखवलं, याचे सर्व पुरावे घेऊन आज मनसे हायकोर्टात अपील करणार आहे। तर बिनविरोध उमेदवारांविरोधात आज मनसे हायकोर्टात धाव घेणार आहे। अनेक जणांवर दबाव टाकल्यामुळे अनेक जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा मनसेचा आरोप आहे। पैशांचं आमिष दिल्याचाही मनसेचा आरोप आहे। या संदर्भातील पुरावे घेऊन आता मनसे आज हायकोर्टात जाणार आहे। तर अनेक उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक पाहायला मिळाली आणि याच विरोधात आता मनसे हायकोर्टात जाणार। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसे आज हायकोर्टात जाणार आहे, काय अधिकची अपडेट? भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे भाग्यश्री यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। आज मनसे बिनविरोध उमेदवारांविरोधात हायकोर्टात जाणार आहे। अनेक उमेदवारांवर दबाव टाकल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतल्याचा आरोप आहे। भाग्यश्री, आज मनसे हायकोर्टात जातीये बिनविरोध उमेदवारांविरोधात, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, आपण बघतोय की बिनविरोध निवडणूक झाली कल्याण, डोंबिवली, नाशिक इथे आणि त्यानंतर एक वेगळ्या स्वरूपाचा सूर जो आहे तो उमटलेला पाहायला मिळाला। इतकंच नव्हे तर असे कसे राजीनामे पाठी घेतले जातात आणि कुठलं दबाव तंत्र वापरलं जातं अशा पद्धतीची चर्चा देखील होऊ लागली। या चर्चेमध्ये काही पुरावे जे आहेत ते अविनाश जाधव आणि राजू पाटील जे ठाणे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी ते राज ठाकरेंना भेटले होते। त्या दिवशी त्यांनी ते सादर पुरावे त्यांच्याकडे दिले आणि त्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीची माहिती आहे की 5 कोटी रुपयांची जी देणी 5 कोटी रुपये समोरच्याला देणार अशा पद्धतीचं भाष्य त्यामध्ये आहे। त्यामध्ये फोन रेकॉर्डिंग्स आहेत, आणखीन काही गोष्टी आहेत, मेसेजेस आहेत, धमक्यांचे फोन आहेत। अशी वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी कशी प्रलोभनं दाखवली जातात आणि कशा पद्धतीने त्यांना छळ केला जातो त्यांचा, हे सगळं दाखवणारे पुरावे जे आहेत ते राज ठाकरेंकडे होते। आणि आज राज ठाकरेंच्या त्या दिवशी जो निर्णय राज ठाकरेंनी घेतला तो निर्णय असा होता की मनसे या संदर्भात कोर्टात जाणार आणि कोर्टामध्ये दाद मागणार, कारण अशा पद्धतीची निवडणूक मी कधीही आजपर्यंत बघितली नाही। उमेदवारांनाच पळवून नेणं हे लोकशाहीच्या दृष्टीने खूप घातक असल्याचं मत जे आहे ते देखील राज ठाकरेंनी व्यक्त केलेलं पाहायला मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मनसे उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सध्या कृपा हाती येत आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।